तर पहिला प्रश्न आहे की हा डेपो कोण करणार आहे, पण याच्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण जो प्रश्न आहे की कोल हँडलिंग करताना एवढी डस्ट त्या ठिकाणी येतं की आत्ताच एक ट्रान्सपोर्टर त्याने आमच्या 353 महामार्गावरती एक डेपो उघडलेला आहे। 3 इंचाची कोळशाची थर तिथं आहे आणि हा जो डेपो आहे हा आम नदीला लागून आहे, सोबतच उमरेडला लागून आहे। याचं पूर्ण प्रदूषण शहरामध्ये येणार आहे। तर याची परवानगी अजूनही कोणत्याही जनप्रतिनिधीने म्हणजे ग्रामपंचायतीने एसडीओनी दिलेली नाही। ही रेल्वे लाईन याची परमिशन कनेक्टिव्हिटी करण्यात देण्यात आलेली आहे, म्हणजे ही रेल लाईन WCLच्या रेल लाईनला जाऊन मिळेल आणि तिथून हा कोळसा वाहतूक होईल, याच्यामध्ये आमचा विरोध नाही। पण आम्ही कोळसा विकला, WCL म्हणते आम्ही कोळसा विकला आणि तिथून ट्रकने ट्रान्सपोर्ट होऊन इथं येऊन अनलोड होईल आणि अनलोड झाल्यानंतर परत तो लोड होईल वॅगन मध्ये आणि तिथून वाहतूक होईल, याच्यामध्ये कोणताही अर्थ नाही। कारण अर्थ या तो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रकल्पाला मान्यता कोणतीही नाही, हे कोणी दिलेली आहे का? दुसरं, आता आपण सीटीई दिलेली आहे, सीटीओ द्यायचा नाही, ही माझी विनंती आहे। सीटीओ मीन्स कॉन्ट्रॅक्ट टू ऑपरेट। तो या सर, माझी एकच विनंती आहे मॅडम, खूप जनमत याच्या विरोधामध्ये पूर्ण झालेलं आहे। पूर्ण उमरेड शहर उद्ध्वस्त होऊन जाईल आणि म्हणून विनंती आहे की याला सीटीओ देण्यात येऊ नये अशी विनंती करतोय। याच्याबद्दल आपलं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे। मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय।